भिंत आहे, या भिंतीपासून आपल्या समोर एक भिंत दिसते का आडवी, त्या समोरच्या भिंतीपर्यंत हा चहूबाजूने पसरलेला जो मोकळा भाग दिसतोय हा आहे छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा. म्हणून महाराजांच्या वाड्यामध्ये उभे आहोत. हा वाड्याचा मुख्य बेस आहे, म्हणजे इथे महाराजांचा वाडा होता आणि हा वाडा एकावर एक 2 मजली उंच होता. 32 फूट हाईट होती या वाड्याची. समोर चौथऱ्यावर शिवरायांचा हॉल होता, बेडरूम होतं आणि याच जागेवर याच ठिकाणी आपल्या राजाने त्यांचा अखेरचा श्वास घेतला. तारीख होती 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा होती, हनुमंत जयंती होती आणि दुपारी 12 वाजता आपल्या राजाचं निधन या महालामध्ये महाराजांनी अखेरचा श्वास सोडला. मग शिवरायांची अंतिम यात्रा इथून 1 किलोमीटर पुढे गेली आणि पुढे होतं महादेवाचं जगदीश्वराचं देऊळ. त्या देवळात महाराज नेहमी दर्शनाला जात होते. त्या देवळाच्या समोर शिवरायांच्या चितेला अग्नी दिली म्हणून समाधी पुढे राहिली. निधन झालेली ही जागा आहे. जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला पुण्यामध्ये 19 फेब्रुवारी 1630 चा जन्म आणि 3 एप्रिल 1680 चं निधन. म्हणजे शिवरायांना आयुष्य किती मिळालं? अवघ 50 वर्ष. 20 वय आपलं बालपणामध्ये जातं, 30 वर्ष उरले तर मनाला वाटेल असं घर सुद्धा बांधता येणार नाही. पण 350 किल्ले उभे करून स्वतःची साम्राज्य, स्वतःची गादी निर्माण करणारे पहिले छत्रपती शिवाजी राजे होते आणि त्या राजांचं वास्तव्य रायगडावरती फक्त 10 वर्ष होतं. 10 वर्ष आपले राजे या रायगडावर राहिले होते. 1671 पासून 80 पर्यंत 26 वर्ष म्हणजे सगळ्यात जास्त काळ राज्य कारभार केला तो राजगडावर. आणि पालफण शिवनेरीवर लाल महालामध्ये गेलो होतो राजांचं. राजवाड्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्या होत्या, पिण्यासारखं पाणी असेल तिथे स्टोअर केलं जायचं आणि पलीकडचं जे जाताना खड्डा पाहायला मिळेल ते त्यावेळेचा अंघोळीचं बाथरूम. आजच्या काळात स्विमिंग पूल म्हणतो आपण, बाथटब अशा पद्धतीने बांधलेलं त्यावेळेचं स्नानगृह बघू आणि मग महाराजांच्या आपण गॅलरीमध्ये जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की हे आंघोळीचं बाथरूम. आपण राजवाड्याच्या परिसरामध्ये उभे आहोत. पहिला आपण जो चौथरा पाहिला तिथे आपल्या राजांचा महाल होता आणि तो महाल 2 मजली होता. समोर या आकारामध्ये जो चौथरा आहे जिथून वरतून आपण खाली उतरलो तर याला स्वयंपाक कक्ष, किचन म्हणतात त्यावेळेचं. तिथे भोजन बनायचं त्यावेळेच्या लोकांचं म्हणून त्याला मुखपत खाना म्हणायचं, स्वयंपाकघर. आपण सगळेजण उभे आहोत. हे 250 फुटाचं अंतर आहे. याला सचिवालय म्हटले गेले, दप्तरखाना. स्वराज्यामध्ये जेवढे गडकोट होते, किल्ले होते, तर गडांची कॅपिटल राजधानी ती दर्जा या किल्ल्याला मिळालेला आणि त्यावेळी इथून लिखाण कारभार चालायचा. म्हणजे ऑफिस इथे होते, मंत्रिमंडळ नेमलं होतं, 8 मंत्री आणि त्यांच्या 8 कॅबिन होते या चौथऱ्यावर. आणि याला सचिवालय म्हणतात, दप्तरखाना. म्हणजे जे कागदोपत्र असेल, लिखाण असेल तर त्यावेळी ते इथून चालायचं. समोर एकावर एक रचलेले 2 चौथरे दिसतात. हिला मराठीमध्ये सदर म्हणतात. सदर, सदरेवर बोलवलंय की लोक लगेच इथे यायची. शिवरायांच्या खास लोकांच्या मीटिंग असायच्या, त्यांचे सरदार असायचे, त्यांचे मंत्रिमंडळ होतं. अगदी जवळच्या लोकांच्या मीटिंगचं आयोजन हे सदरेवरती बसून केलं जायचं. न्याय निवाडा जो होता तो या सदरेवर व्हायचा. याला सदर म्हणतात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर गेलात तर दिवाने खास आणि दिवाने आम. दिवाने आम म्हणजे दरबार पुढे आणि दिवाने खास म्हणजे सदर. सदर आणि दरबार पूर्वीच्या भाषेमध्ये. आता आपण दिवाने आम आणि दिवाने खास म्हणतो. दिवाने आम थोडे, दिवाने खास म्हणजे ते खास लोकांच्या मीटिंग असायच्या. दोन्ही बाजूने भिंतीला खिडक्या जे दिलेल्या आहेत त्या खिडक्यांना टेहणी बोलून म्हणतात. कारण राजे त्यांच्या महालामध्ये असतील तर त्यांचे अंगरक्षक, राजांच्या सोबत असणारी जी सगळी मंडळी असायची त्या हातात भाले, बाण वगैरे घेऊन त्या खिडक्यांमधून पाहणी करायची आणि या खिडक्यांना टेहणी बुरुज म्हणतात. पाहणी करायला ठेवल्या खिडक्या, टेहणी बुरुज. समोरची पाठीमागे गोल इमारत दिसते दगडांमध्ये, ती आपल्या राजांच्या राहत्या वाड्यामधली गॅलरी. आपल्या घराच्या फ्रंटला गॅलरी असते, बाल्कनी असते. तर शिवरायांचा जो महाल होता त्या महालासमोर ही गॅलरी पूर्वी एकावर एक 2 मजली. दुसऱ्या माळ्यावर राजे गेले की त्यावेळी तिथे 8 किल्ले इथून दिसायचे राजांना. इथून तोरणा किल्ला दिसतो, राजगड दिसतो, लिंगाणा, मखरणगड, सोनगड, मानगड, चांभारगड आणि प्रतापगड असे 8 किल्ले दिसतात. पण दिवाळी नंतर, दिवाळी दरम्यान किल्ल्यांचं दर्शन होतं काही, पण आता वातावरण एकदम धोक्याचं असल्यामुळे बाजूचं काही दिसत नाही. पण दिवाळी दरम्यान इथून 8 गडांचं दर्शन असेल. इकडे समोर कोपऱ्यात विटेचं बांधकाम दिसतं शेवटला. ते विटेच्या चौकणी खोलीला इतिहासामध्ये टाकसाळ खोली म्हणतात. छापखाना म्हणजे नाणी असतील, राजमुद्रा, होन आणि शिवराई. पूर्वीचं चलन तिथे म्हणायचं. आताचं टाकसाळ हे नाशिकमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आणि तिथे सर्व चलन बनतं. जी पूर्वीची चलन होती नाणी, राजमुद्रा, होन आणि शिवराई त्या वीट बांधकामांचे ते बनायचे. जसं की कॉईनवर सत्यमेव जयते. आता आपल्याकडे 1-2 रुपयाची कॉईन असतात, नोटा नसतात, त्या नोटांवर, कॉईनवर लिहितात सत्यमेव जयते. तशी आपल्या राजाची अष्टकोनी राजमुद्रा होती आणि त्या मुद्रेवर लिहिलेलं प्रतिप चंद्र लेखावे वरदी विष्णू वंदिता शहा सुनो शिवशहा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे नाणी, राजमुद्रा, होण, शिवराई
हे पूर्वीच्या वीट बांधकाम जिथे बनायचं. आणि इतिहासात टाकसाळ खोली म्हणतात. छापखाना तिथे होता. इकडे आयत आकृती खड्डा दिसतो आपल्या समोर. हा खाली खड्डा येतो, इथे खलबत खाना होता. गुप्त मिटिंग इथे चालायच्या. या खड्ड्यामध्ये उतरलो तर कोपऱ्यातून जमिनी आतमध्ये जायला 11 पायऱ्या. 11 पायऱ्या खाली उतरत गेलो की 8 बाय 10 ची खोली आहे जमिनी आतमध्ये. आणि खाली रूम आहे, त्याला खलबत खाना. आणि गुप्त हे खातं होतं. त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. ते गुप्त बातमी घेऊन जर किल्ल्यावर आले तर त्या बातम्या शिवरायांना या रूम मध्ये शेअर केल्या जायच्या. म्हणून याला खलबत खाना म्हणतात. गुप्त मिटिंग इथे चालायच्या. बहिर्जी नाईकांसारखे लोक शिवरायांबरोबर इथे भेटायचे. याला खलबत खाना. बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा. 18 भाषांचं ज्ञान होतं त्यांना. अंगामध्ये वाऱ्यापेक्षाही सफळता होती. आदिलशाही निजामशाही दरबारात काम केलं होतं त्यांनी. त्यांच्यात वेशात बोलले, त्यांच्यात भाषेत बोलून, त्यांच्या वेशात राहून तिथल्या काही बातम्या असतील तर राजांपर्यंत पोहोचवण्याचं काम होईल. ते गुप्त मिटिंग चालायचे. मग खलबत खाना. आणि या भिंतीवरती खिडक्या टेहळी बुर्ज. यातून तुम्ही खाली पाहिलं की खाली एक भव्य मोठा तलाव दिसेल. त्या तलावाचं नाव आहे गंगा सागर तलाव. गंगा म्हणजे नदी आणि समुद्र म्हणजे सागर. गंगा सागर नाव दिलंय. तर शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट नावाचे ब्राह्मण इथे आले होते. त्या ब्राह्मणांनी नद्यांचं आणि सागरांचं जल शिवरायांच्या अभिषेकासाठी आणलं. महाराजांना अभिषेक घातला त्या पाण्याने. पण राज्याभिषेकाच्या हेतूने जे काही पाणी आणलं होतं ते अभिषेक झाल्यानंतरही उरलं गेलेलं. राज्याभिषेकाच्या हेतूने आल्यामुळे त्याचं असं इतर कुठे न फेकून न देता ते पाणी एकत्र कळसामध्ये करून त्या तलावात नेऊन विसर्जन करून टाकलं. म्हणून कविता लिहिली, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी. राज्याभिषेकासाठी आणलं पाणी. जल झालं तीर्थाचं घर आणि नाव म्हणून गंगासागर. हे गंगासागर 32 फूट खोल आहे आणि 128 मीटरचा त्या तलावाचा घेर आहे. त्याचा सगळ्यात मोठा गंगासागर. आणि गंगासागर पाहताना त्या गेडक्यांमधून सरळ पुढे पाहिलं की समोर रेलिंग केली एक टेकडी दिसेल तुम्हाला. त्या टेकडीला टकमक टोक म्हणतात. कडेलोट. चोरी लबाडी केली, गुन्हेगार मिळाला तर त्या गुन्हेगाराला टकमक टोकाच्या दरीमध्ये फेकलं जायचं. 2250 फुटाची ती दरी. आणि दरीमध्ये पाहताना टक लावून पाहावं लागतं म्हणून टकमक टोक असं त्या दरीला नाव दिलंय. कडेलोट पॉइंट आहे. टकमक टोक दिसणार आहे. आणि आपण सगळेजण रोफेणे किल्ल्यावरती आलो. त्याच कड्यावरून हिरा नावाची गवळण बाळासाठी रोपेत बसून आज सगळेजण वरती आलात. त्याच कड्याच्या शेवटच्या टोकावरून हिरा खाली उतरले आणि गाडी उभी राहिली. तुमची गाडी पार केली तुम्ही. तिथून हिरा नावाच्या गवळणीचं ते गाव होतं. त्या गावाला हिरकणीवाडी असं नाव दिलं. त्या हिरकणीची एक कविता तुम्हाला इथे ऐकवतो. ती कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची. आणि कथा अजून सांगता येते तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळू श्रेया नावाचे. आणि राहत होते कुटुंब तिथे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा हे कुटुंब होते छोटेसे. अनशोभेत होती हिरा नाव त्या तडपदार गरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी. आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एक दिवशी दूध घालता हिरा ही क्षणभर विसावली. आणि ध्यानी नाही आलं मनी कधी सांज ही वेळ टळून गेली. सूर्यदेव हा मावळतील जाता बंद होती गडाचे दरवाजे. आणि मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. तिने हात जोडले करी विनंती की गडकरी खाली जाऊ द्या मला. पण गडकरी म्हणतात नाही आज्ञा शिवरायांची ही आम्हाला. बाळाचे 8वे रूप माये माऊळी वेडी पिसी. आणि कडा उतरून धावत जाऊन बाळाला आपल्या घेई कुशी. आतून ते धाडस पाहून महाराज स्तंभित झाले. आणि साडी चोळी हिरास देऊन प्रेमाने सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची. आणि कथा अजून सांगता येते तेथील हिरकणी बुरुजाची. कथा अजून सांगता येते तेथील हिरकणी बुरुजाची. हिरकणी ज्यावेळी उतरली तेव्हा तो पूर्ण कडा तासला. तटबंदी बुरुज बांधला गेला. त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. आणि गावाचं नाव दिलं हिरकणी. रोपेच्या पायथ्याची हिराचं गाव होतं मग हिरकणीवाडी. आणि पश्चिमेच्या कड्याला हिरकणी बुरुज. त्या बुरुजावर 3 तोफा आहेत. आज हनुमंतरायची मूर्ती स्थापन केली. ती तटबंदी बांधलेली आहे, बांधकाम केले तिथे. त्या तटबंदीला हिरकणी बुरुज म्हणतात. तर इथे समोर वीट बांधकाम केलं स्तंभ दिसेल तुम्हाला. 4थीच्या पाठ्यपुस्तकावर ते चित्र पाहायला मिळायचं.
ते या साईडला समोर जे दोन स्तंभ आहेत हे मनोरे आणि विजय स्तंभ. ज्याच्यावर तुम्हाला विटेचं काम दिसेल तो विजय स्तंभ. शिवाजी राजांनी कोणताही किल्ला जिंकला की त्या स्तंभावरती भगवा फ्लॅग फडकवला जायचा, किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला की गडाच्या आजूबाजूला जेवढी गावं किल्ले होते त्यांना कळायचं की आपले राजे विजय झाले. विजय घोषित करण्याचं ठिकाण होतं त्याला विजय स्तंभ. आणि त्याच्या शेजारी एक तसा स्तंभ बांधलेला आहे तो होता मनोरा. तो होता फक्त राण्यांना हवेशीर बसायला, कारण राणी महाल पॅक बंद होते. हवेशीर बसायचं असेल राण्यांना तर त्या मनोऱ्याच्या स्तंभामध्ये येऊन हवेशीर बसायच्या. मनोरे विजय स्तंभ ही गडाची समोरची बाजू आहे. किल्ल्याची शोभा वाढावी, गड आपला सुंदर दिसावा या दृष्टिकोनातून पूर्वीचे राजे महाराजे असतील तर अशा अष्टकोनी स्तंभ फ्रंटला बांधायचे. अशा अष्टकोनी दोन स्तंभ आहेत ते बघून घ्या. पुढे आणि गंगासागर तलाव पुढे टकमक दिसेल. मग कारभार विजयस्तंभ राजाने किल्ला जिंकला त्याच्या पाठीमागे गवत जायचं. मग आजूबाजूच्या लोकांना कळायचं की राजाने विजय प्राप्त केला. त्याला विजयस्तंभ असतो. ते मनोरे राजाने का बनले माहिती कुठली माहिती आली की त्यांनी तिथं त्या फक्त गुप्त ठेवण्यासाठी, कारण भिंतीला कान असतात म्हणतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे काय तिसऱ्या व्यक्तीला कळालं की तो करतो म्हणून फक्त दोघांनाच माहिती द्यायची. ती छत्रपती शिवाजी महाराज आणि तो हेरकाटीचा प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या दोघांमध्ये ते माहिती खातं होतं प्रमुख बहिर्जी नाईक.